पत्रकारापासून नगराध्यक्ष पदाकडे बघणाऱ्या जनतेची गर्जना, जिंतूरकरांची एकमुखी मागणी, बबलूभाई मैदानात या। समाजसेवेपासून प्रशासनापर्यंत सर्वत्र जनतेचा आवाज बनलेले पत्रकार शेख शकील अहमद उर्फ बबलूभाई आता राजकारणात उतरावेत, अशी नागरिकांची जोरदार मागणी। जिंतूर शहरात गेल्या काही वर्षापासून समाजातील सर्व घटकांच्या समस्या, अडचणी आणि अन्यायाविरुद्ध सातत्याने आवाज उठवणारे नाव म्हणजे अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष तथा पुण्यनगरीचे तालुका पत्रकार शेख शकील अहमद उर्फ बबलूभाई। तहसील कार्यालय असो, पंचायत समिती असो किंवा शासकीय रुग्णालय, कुणाचंही काम अडकलं तर बबलूभाई स्वतः पुढाकार घेऊन ते काम पूर्ण करून देतात। गोरगरीब नागरिक, रुग्ण, विद्यार्थी किंवा शेतकरी सर्वांसाठी नेहमी तत्पर असलेले हे नाव आज जनतेच्या मनात विश्वासाचं प्रतीक बनलं आहे। शहरात सध्या एकच चर्चा रंगली आहे। जिंतूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत बबलूभाईंनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी द्यावी, कारण पत्रकार म्हणून जनतेचे आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणारे बबलूभाई आता थेट सत्तेच्या पातळीवरून जनतेसाठी काम करतील, अशी नागरिकांची अपेक्षा आहे। शहरातील सर्व धर्म, जाती व समाजातील लोकांनी बबलूभाईंच्या समाजकार्याची दखल घेतली असून अशी माणसं राजकारणात आली तरच बदल घडू शकतो, असं मत नागरिक व्यक्त करत आहेत। सत्तेचा नाही, सेवाभावाचा विचार असलेले हे व्यक्तिमत्व राजकारणात आलं पाहिजे, असे नागरिक सांगतात। बबलूभाई म्हणजे जिंतूरचा विश्वास, मदतीचा हात आणि जनतेचा आवाज, अशी प्रशंसा विविध सामाजिक संघटनांकडून होत आहे। जिंतूरकरांच्या या एकमुखी मागणीनंतर आता चर्चेला उधाण आलं आहे। बबलूभाई राजकारणात येतील का, याचे उत्तर काळच देईल, पण इतकं नक्की, जनतेने आधीच मनाचा नगराध्यक्ष निवडला आहे। ग्रामीण मराठी न्यूज संपादक शेख नईमुद्दीन कौसडीकर।